36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील मारडा येथील शिवारामध्ये मुख्य कालव्याचे पाणी पाझरून वहा, घोटा आणि मराठा या पांदण रस्त्यावर 3 ते 4 फूट साचले आहे. यामुळे गेल्या 3 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता पूर्णतः बंद झालाय. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. 400 एकर शेतीचा प्रश्न. या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे परिसरातील 35 ते 40 शेतकऱ्यांची ये-जा थांबली आहे. सुमारे 400 ते 500 एकर शेतीला हा एकमेव मुख्य रस्ता असल्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके शेतातच पडून आहेत. काढणीला आलेला माल बाजारात नेणे अशक्य झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने. वर्धा कालवे विभाग क्रमांक 2च्या उपअभियंत्यांना गेल्या 3 वर्षांपासून वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाहीये. दरवर्षी केवळ आश्वासने दिली जात आहे, परंतु प्रत्यक्ष परिस्थिती जैसे थे असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. 8 दिवसात मार्ग न निघाल्यास उपोषणाचा इशारा. आज मारडा येथील शेतकरी आणि शेतकरी न्याय हक्काचे विचार मंचचे अध्यक्ष दिनेश वानखडे यांनी उपविभागीय अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय. जर येत्या 8 दिवसांच्या आत कालव्याचे वाया जाणारे पाणी बंद करून रस्ता मोकळा केला नाही तर मराठा येथील शेतकऱ्यांसह मी स्वतः उपोषणाला बसेल, असा इशारा दिनेश वानखडे यांनी निवेदन दिलाय. निवेदन दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेत पुढील 8 दिवसांमध्ये हे पाणी पूर्णतः बंद करण्याचं आश्वासन दिलंय. याप्रसंगी राजूभाऊ भुसारे, सौरभ भुसाते, स्वप्नील असोले, ज्ञानेश्वर असोले, लक्ष्मण भुसारे, माधवराव वासुदे, सुनील भाऊ इरापुरे, अभय अवघड, अशोकराव पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील अप्पर वर्धा या कार्यालयामध्ये आले असून येथील शेतकरी यांची समस्या जाणून घेऊया. तुमचं नाव? मी दिनेश पुंडलिक वानखडे, शेतकरी न्याय हक्क विचार मंच संस्थापक अध्यक्ष आहे. आणि या ठिकाणी मारडा येथील शेतकरी मागील 3 वर्षापासून मुख्य कालव्याचा जो डिस्चार्ज आहे तो यांच्या शेतामध्ये जात आहे. आणि मुख्य रस्त्यावर म्हणजे एक मारडा, घोटा आणि वऱ्हा हे जो पांधन रस्ता आहे त्या पांधन रस्त्यामध्ये कमीत कमी 3.5 ते 4 फूट असं पाणी साचत आहे. त्याच्यामुळं काय होऊन राहिलं की त्यांना जाणे येणे, पीक काढणे हे दुरापास्त झालेलं आहे. आणि याचं वारंवार निवेदन दिलं, वारंवार निवेदन देऊनसुद्धा या डिपार्टमेंटकडून कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती कार्यवाही करण्यात आलेली नाही आहे. तेव्हा आम्ही सर्व शेतकरी घेऊन या ठिकाणी माननीय उपकार्यकारी अभियंता भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तात्काळ यावर उपाययोजना करा. ते येणारं डिस्चार्ज होणारं पाणी ते तात्काळ बंद करा. जर का ते पाणी बंद झालं नाही आणि जाण्या येण्याचा रस्ता बंद झाला तर 8 दिवसामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्या मिळून माझ्यासहित सर्व शेतकरी या ठिकाणी डिपार्टमेंटच्या समोर उपोषणाला बसणार आहोत. याची नोंद या डिपार्टमेंटने घ्यावी. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये, तिवसा.